नमस्कार. आपण पाहतो आहात योग बदल न्यूज मराठी. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने गुड मॉर्निंग ग्रुप अकोला व ओबीसी मोर्चा भाजपा महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने योग शिबिर संपन्न. करो योग रहो निरोग. सुदृढ आरोग्यासाठी योगा आवश्यक. डॉक्टर अशोक ओळंबे. अकोला स्थानिक नाना मंगलम कार्यालय डाबकी रोड येथे इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन गुड मॉर्निंग ग्रुप अकोला व ओबीसी मोर्चा भाजपा महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. योगाचार्य डॉक्टर सुभाष लव्हाळे यांनी शासकीय प्रोटोकॉलनुसार योगासनाचे महत्त्व सांगून उपस्थित साधकांकडून योगासने करून घेतली. कार्यक्रमाचे अध्यक्ष आपला माणूस डॉक्टर अशोक ओळंबे, सचिव महाराष्ट्र प्रदेश भाजपा ओबीसी मोर्चा, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी सैनिक सुभाष पाटील म्हैसने, डॉक्टर गजानन धरमकर, पाटील समाज वधूवर सूचक मंडळाचे ॲडव्होकेट संतोष गोळे, गजानन मोरे, राजराजेश्वर मंदिराचे ट्रस्टी गजाननजी घोंगे, विलास आगरकर यांची उपस्थिती होती. देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी योगाचे महत्त्व संपूर्ण विश्वाला पटवून दिले असून त्याचमुळे संपूर्ण जगामध्ये योगाचा प्रचार आणि प्रसार झाला असल्याचे व सुदृढ आरोग्यासाठी नियमित योगासने आवश्यक असून करो योग रहो निरोग असे यावेळी डॉक्टर अशोक ओळंबे यांनी सांगितले. विश्वकर्मा भवन डाबकी रोड येथे रोज सकाळी नियमितपणे योगाचे वर्ग होत असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी डॉक्टर सुभाष लव्हाळे यांनी केले. तर सुभाष पाटील म्हैसने यांनी कर्ता हनुमान मंडळाच्या वतीने दररोज योग वर्ग होत असून कित्येक नागरिकांनी याचा लाभ घेतल्याने त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोपाल झाडोकार यांनी, संचालन गजानन गोलाईत, उपस्थितांचे आभार राजाभाऊ देशमुख यांनी मानले. यावेळी योगाचार्य डॉक्टर सुभाष लव्हाळे यांचा गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला. शिबिरामध्ये अमोल हिंगणे, अरुण मानकर, राजीव मानकर, किशोर वडतकर, नितीन बदरखे, विवेक यादगिरे, हरिदास तराडे, श्रीकृष्ण घोगरे, पांडुरंग गावंडे, सौ ललिता तराडे, अविनाश गोसावी, सुनील पांडे, माणिकराव वराडे, पियुष चोपडे, सौ उषा सोनटक्के यांच्यासह जुने शहर भागातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.